तुमच्याही घरी भरपूर लाल मुंग्या होतात का? किंवा लाल मुंग्यांनी या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला भरपूर वैताग आणलाय का? मग जर या लाल मुंग्यांनी वैताग आणला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे. एकदम नवा कोरा व्हिडिओ आणि असा व्हिडिओ की ज्या घरामध्ये एक अशी वस्तू ठेवलेली असते आपण की ती वस्तू अगदी आपण खाण्यासाठी वापरतो आणि खरंच त्या वस्तूचा वापर आज आपण मुंग्या घालवण्यासाठी वापरणार आहोत. तर ती वस्तू कोणती कमेंटमध्ये पटकन सांगा. तर बघा, तुम्ही माझ्या घरामध्ये अगदी थोडंफार अन्न खाली पडलं होतं तर त्याला अगदी लाल मुंग्यांनी घेरून घेतलेलं आहे. मग आपल्या घरामध्ये रोज पोळ्या केल्याच जातात नाही का? मग आपल्याला गव्हाचं कोरडं पीठ घ्यायचं आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकला आहे. जेव्हाही पहिल्या याच्यामध्ये असे खडू वगैरे नसायचे जे की आता कॉक्रोचसाठी किंवा लाल मुंग्यांसाठी आपण वापरतो किंवा आता वेगवेगळे पावडर मिळतात, सो तसं नसायचं. तेव्हा माझ्या आजी वगैरे हे जे आहे ही टेक्निक वापरायची किंवा हे गव्हाचं पीठ जिथे लाल मुंग्या झाल्या तिथे टाकायच्या. आता बऱ्याचदा जेव्हा आपण तो खडू मारतो, लाल मुंग्या झाल्या असतील तर त्या मुंग्यां अगदी जे आहे इकडे तिकडे पळायला लागतात. पण बऱ्याचदा जर घरामध्ये लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, कुठेतरी आपल्याला थोडंसं असं हे येतं की आपण हे मारावं की नाही, कारण किती नाही म्हटलं तरी त्यामध्ये केमिकल असतं. मग अशा वेळेस तुम्ही हे गव्हाचं पीठ अगदी घरामध्ये लहान मुलं, वयोवृद्ध माणसं असतील तरीसुद्धा वापरू शकता. आता कॉक्रोचचा जो काही खडू असतो जो आपण कॉक्रोचसाठी, मुंग्यांसाठी वापरतो, तो खडू अगदी मारला की लगेच मुंग्या जातात. पण मात्र जिथे मुंग्या झाल्या असतील आणि तिथे आपण गव्हाचं पीठ टाकलं तर मुंग्या जाण्यासाठी हे 15 ते 20 मिनटं आरामशीर लागतात. तुम्हाला जिथे जिथे लाल मुंग्या झाल्या आहेत तिथे तुम्हाला हे पीठ असं पसरवून टाकायचं किंवा जिथे जिथे तुम्हाला दिसतं टाकायचं. मुंग्या आपोआप जातील, टेन्शन घ्यायचं नाही. मुंग्या गेल्या की नंतर हे पीठ तुम्ही जे आहे व्यवस्थित झाडून उचलून फेकून देऊ शकता. तर अशा पद्धतीने अगदी थोडंसं पीठ गव्हाचं हे लागतं. आणि कसं आहे ना, हे गव्हाचं पीठ आपण रोज खाण्यामध्ये पोळ्या जे आहे ते खात असतो, रोज पोळ्या करत असतो. मग याचाच वापर मुंग्या घालवण्यासाठी कधी तुम्ही ऐकला होता का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर लाल मुंग्या घालवण्यासाठी मी अजून वेगवेगळे सुद्धा तुमच्यासोबत हॅक शेअर केले आहेत. जसं की बेकिंग पावडर वापरू शकता किंवा असे वेगवेगळे 5 ते 6 हॅक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता. मी खाली डिस्क्रिप्शनला लिंक देईल किंवा या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ मिळेल. सो तुम्ही बघू शकता. मी अगदी तुम्हाला दाखवते आहे. यावरती आता मुंग्या जे आहे ते जायला सुरुवात झाली आहे. मी तुम्हाला एक 5 मिनिटांना दाखवते आहे, नंतर 10 मिनिटांना दाखवते आणि नंतर गेल्यानंतर दाखवणार आहे. तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही की खरंच हा जो काही गव्हाचं पीठ आहे याने मुंग्या जातात. खरंच तुम्हाला विश्वास बसणार नाही. एवढं भारी गव्हाचं पीठ हे काम करतं. लाल मुंग्या जातात म्हणजे जातातच. तुमच्या घरी जर काही सोडा वगैरे नसेल, तो खडू नसेल किंवा मुंग्यांसाठी वेगळी पावडर मिळते ती सुद्धा नसेल, तुम्हाला काहीच विकत घ्यायची गरज नाही. फक्त जायचं डब्यातून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यावरती टाकायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता एक 10 मिनिटांनी फक्त 2 ते 3 लाल मुंग्या राहिलेल्या आहेत आणि त्यासुद्धा चाललेल्या आहेत. त्यांचे जायचा मार्ग तुम्ही बघू शकता. त्या ज्या मार्गाने आल्या होत्या आता त्या पुन्हा परत चालल्या आहेत. तुम्हाला अगदी त्यांना मारायची वगैरे सुद्धा गरज नाही आहे आणि अगदी साफ करण्यासाठी सुद्धा खूप इझी होतं. सो तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. त्याचबरोबर जर खूपच लाल मुंग्या येत असतील किंवा साखरेच्याला लागत असतील लाल मुंग्या तर ते कसं करायचं त्यासाठी सुद्धा ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही हे करू शकता. पण बऱ्याचदा जर किचनमध्ये होत असेल तर काय करायचं, छोट्याशा वाटीमध्ये साखर ठेवायची. म्हणजे ज्या मुंग्या येणार ना त्या फक्त त्या साखरच खाणार आहे, बाकीकडे येणार नाही. सो तुम्ही तसंही काहीसं करू शकता. सो आता तुम्ही इकडे बघू शकता 10 मिनटं झालेले आहेत. अगदी 10 ते 15 मिनटं झालेत आणि एकही मुंगी इथे नाही आहे. तर तुम्ही हे पीठ साफ करून घेऊ शकता. सो कसा वाटला हा हॅक मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याही घरात मुंग्या झाल्या असतील तर गव्हाचं पीठ नक्की वापरून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.